एक्सक्यूज मी. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. Excuse me. Yes. May I sit down? Please go ahead. मी महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग? मुंबईहून आलोय मी. अच्छा. हे पहा, माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर? तर काय? मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा तू? हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा, ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामी भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा, अरे आलाच तो. काय उमा, कसली शाही मागवलीस? का रे, काय झालं? उल्हासनगरची आहे, उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. व्हेरी गुड. तुलाच भेटायला आलेत ते. मला? अरे वा, काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हैवान गँगची, त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय. अच्छा, कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग TCB CID ऑफिस मधून. CID इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा, CID. लक्ष अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावात तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. मी येतो आता. मी काय म्हणतो, मला excuse थोडा me. मला जाऊ दे. मी लक्ष. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्याच धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव. आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा, ते तर तुम्हाला. तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश, तुम्ही आलात, फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची, व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा, मी ते. हो, आलो माझ्या लक्षात. बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय, उगाच माझी अडचण नको. काय इन्स्पेक्टर साहेब? नाही म्हणजे उभा बेटी नाही म्हटलं, कधी काळी आम्हीही जवान होतो. पण मामा आमचे मामा म्हणजे जरा. ओ इट्स ऑलराइट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. या बाया. खोट्या बातम्या छापतोय. छाप. काय रे? साहेब मी तुम्हाला खरं सांगतो. कशा पायी भिजल्या कोंबड्या गत? भिजलेल्या कोंबड्यासारखीच गत झाली माझी. म्हणजे? थोड्या मला शिजवून खाणार आहेत. खायला ये. अरे पण झालं तरी काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं रामायण झालं, आता महाभारत व्हायचं बाकी आहे. म्हणजे? तो इन्स्पेक्टर महेश आलाय मुंबईहून चौकशीसाठी. कसली चौकशी? अगं कसली चौकशी म्हणून काय विचारतेस? अगं मी ती बातमी दिली होती ना टकलू हैवानाची, ती अंगाची आली माझ्या. तो इन्स्पेक्टर महेश म्हणतो, बातमी दिलीच ना, दाखव टकलू हैवान. बाप दाखवण्याचे श्राद्ध कर अशी गत झाली माझी. मग दाखव की तुझा बाप. चावटच आहे, कानाखाली आवाज काढीन. बाप काय, टकलू हैवान पाहिजे त्याला. या भया, म्हणजे तर टकलू हैवान खराच आल्या बिगर तुझी सुटका नाही म्हण की. येड का खुळ तू? काय झालं? अगं टकलू हैवान खरा कसा येणार? आणि समजा खराच आला. खराच आला. काय रे, काय झालं? गंगे गंगे आयडिया. आपल्या गावात टकलू हैवान येणार. म्हणजे येणार आणि आला की सळ तुझ्या घरी जाणार. माझ्या घरी? आणि तुझ्या बापा समोर तुला उचलून घेऊन जाणार. आणि तो कसा काय? तो कसा काय ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. नमस्कार.
कोण आहेस तू? 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा। कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा। वो आ गया। अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवालदार 100 म्हणतात मला। आदमी 1 और 0 2। ये नाइंसाफी है रे। अब मैं तेरा 1-0 उड़ा दूंगा। करा टकलू हैवाना, माझ्या बाला नग मारूस, एकलाच बा आहे माझा। एकला है, काला है, तू भी एकली है। क्या नाम है रे तुम्हारा? गंगू। गंगू। येडापिडा झालास की काय? कब तुझ्या बाला बरोबर येडा करतो? बहुत प्यारा नाम है रे गंगू। ये हाथ में बोला है। तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी, आपला ठाकोर। टकलू हैवाना, हे तुला जड जाईल। मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही। पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही। का माहितीये? का? कारण त्याला एक पण केस नाही। डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही। तुला काय वाटलं गावात टकलू हैवान आलाय? ही बातमी खोटी आहे। अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान। मला घाबरला। गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे। माझंच आहे। तुझं काय होणार रे? लक्ष शट अप! व्हॉट नॉनसेन्स! मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली। ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनवून 1-0-0 बनवलंस। बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका, 1 नंबरचा डॅम्बी साहित्य। मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब। चूक झाली गाढवा। तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो। कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी। जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय। टकलू हैवानाला, टकलू हैवानाला। त्या लांडगा आलं रे आल्यासारखी गत व्हायची तुझी, आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत। शाळेत असताना ऐकली ती गोष्ट? खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो। टाका टाकाच। तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश, प्लीज असं करू नकोस। त्याच्या वतीने मी माफी मागते। वय साहेब, एक डाव माफ करा त्याला। तू गप्पा कायच गंगे? बोलू दे की तिला। तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल। मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला। आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला। साहेब, तुम्ही किती चांगला आहे सा। तुमचं लई थँक्यू बघा। थँक्यू। ए गंगे, चल घरला पहिली। कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळेल। महेश, थँक्यू व्हेरी व्हेरी मच। खरंच तुझे आभार कसे बनवायत हेच कळत नाही। अशा वेळी आभार मानूच नाही। तू आता मुंबईला परत जाणार असशील? तू म्हणत असशील तर निघतो। आणि थांब म्हटलं? तू म्हणून तर बघ। मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणजे? नेमका काय तो मला सांगता येत नाही, बट लेट अस वेट अँड सी। काही दिवस मला थांबावं लागेल इथं। तू इथे थांबतोस इतकं बरं झालं। तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल। रिअली? उस्ताद, श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलोया। झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवापाट टाईट झाली। कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्यात। बातमी झुंजार मध्ये बळकंबो खुश झाला। मुलकंबू? पण वस्तात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणते।
होळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे काय? कंड्या बातमी आई उए, आई आई नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली टाईट. मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडा होईल. छे वस्ताद वस्ताद तिथे जायचं नावच काढू नका. इन्स्पेक्टर महेश तिथे ठिय्याच टाकून बसला या. होय उस्ताद, मग आपण आयतेच घाऊ ना पोलिसांच्या आवडीत. पोलिसाच्या तावडीत आई उए, आई आई. अरे हट. या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचाय काय? आई उए, आई आई. कंड्या खुळा असले का खुळा. अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील. पोलीस पण ढिल्ले पडले असतील ढिल्ले. आई उए, आई आई. खरंय वस्ताद, हे मात्र खरंय हा. याच टायमाला गावात घुसायचं. श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे मडे. मालदार. वस्ताद, श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा. गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो या. त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या बी लागायचं नाही बघा. आई उए, आई आई. कधी आहे? कधी आहे? आई उए, आई आई. कधी आहे मागे गणपतीचा उत्सव?